जर तुम्ही BCA सेकंड इयरला असाल तर तुम्हाला माहिती असेल की थर्ड सेमिस्टरला तुम्हाला BCA ला एक नवीन पेपर आलेला आहे, त्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स। आता हा जो पेपर आहे हा ओल्ड सिलेबसला नव्हता, आता हा पेपर आताच नव्यानं पेपर आलेला आहे हा। ओके, आणि हा पेपर लिटिल बिट टफ आहे का, कारण याच्यामध्ये थिओरिटिकल प्लस न्यूमेरिकल तुम्हाला पार्ट राहील। म्हणजे हा जो पेपर आहे तुमचा प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स, म्हणजे जे सुरुवातीचे 2 युनिट आहेत ते तुमचे राहणार आहेत प्रोबॅबिलिटीचे, आणि उरलेले जे तुमचे 2 युनिट आहेत तर ते राहणार आहे स्टॅटिस्टिक्सवर। म्हणजे असे तुम्हाला 4 युनिट आहेत। ओके, म्हणजे जे फर्स्ट 2 युनिट आहेत ते प्रोबॅबिलिटीचे आहे, लास्ट 2 युनिट जे आहे ते स्टॅटिस्टिक्सचे आहे। आता सर्वात आधी समजून घ्या की प्रोबॅबिलिटी म्हणजे काय। म्हणजे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय तर संभाव्यता। म्हणजे कशी, समजा आता आपल्याकडे कॉइन आहे, बरोबर आहे। आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे कॉइन काय आहे, कॉइन मला हेड आणि टेल आहे समजा। ओके, आता काय होईल की प्रोबॅबिलिटी जी असते ना ही नेहमी काय असते, ते नेहमी 0 आणि 1 च्या मध्ये लाय होते। म्हणजे कधीच प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा जास्त राहणार नाही किंवा 0 पेक्षा कमी राहणार नाही। म्हणजे 0 आणि 1 कोण्या केसमध्ये राहील, म्हणजे समजा आता माझ्याकडे कॉइन आहे, आता मी हा टॉस केला आणि मी हेड म्हटलं, आणि हेड म्हटल्यानंतर जर खाली पडल्यावर हेडच आलं म्हणजे प्रोबॅबिलिटी फुलफिल झाली। म्हणजे तुम्हाला हेडच पाहिजे होता, हेडच आला म्हणजे त्या केसमध्ये प्रोबॅबिलिटी 1 होईल। जर तुमच्याकडे प्रोबॅबिलिटी तुम्हाला हेड पाहिजे आणि टेल आली, ओके, तर तेव्हा तुमची प्रोबॅबिलिटी 0 राहील। समजलं, म्हणजे जेव्हा अगदी पूर्ण 100% आला तर 1, नाही आला तर 100% नाही म्हटलं म्हणजे 0। आणि जेव्हा मी कॉइन काय करेल, जेव्हा तुम्ही तो कॉइन टॉस केला, टॉस केल्यानंतर जेव्हा तो हवेत आहे तर तेव्हा आता पॉसिबिलिटी काय काय राहू शकते हो, तो 50-50 चान्सेस आहे। हेड येण्याचे पण 50% चान्सेस आहे, टेल येण्याचे पण 50% चान्सेस आहे। म्हणजे तुमची प्रोबॅबिलिटी त्या केसमध्ये किती राहील, 1/2 1/2 राहील, बरोबर आहे। म्हणजे हाफ म्हणजे 0.5, बरोबर आहे। तुम्ही याची ॲडिशन करता तर एकच बनत। म्हणजे ह्या केसमध्ये जेव्हा तुम्ही कॉइन टॉस केला तेव्हा तुमची जे प्रोबॅबिलिटी आहे ते तुमची 50-50 राहील, म्हणजे तेव्हा 1/2 1/2 प्रोबॅबिलिटी राहील, बरोबर। मग आता हे झालं प्रोबॅबिलिटी। आता स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय, कलेक्टिंग द डेटा, ऑरेंज द डेटा, ॲनालाइज द डेटा अँड ड्रॉ ए कन्क्लुजन। म्हणजे एखादी माहिती गोळा करणे, त्याला व्यवस्थितरित्या मांडणे, त्याला व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास करणे, त्यावरून एखादं कन्क्लुजन काढणे, याला म्हणता तुम्ही स्टॅटिस्टिक्स। ओके, म्हणजे आता जे तुमचे स्टॅटिस्टिक्स आहे हे युनिट आहे तुमचे 3 आणि 4। ओके, म्हणजे स्टॅटिस्टिक्सचे जे युनिट आहे ते 3 आणि 4 आहे। त्यातला जो थर्ड युनिट आहे तुमचा तो आहे तुमचा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी। म्हणजे याच्यातला जो युनिट 3 आणि 4 आहे ना हा फार महत्त्वाचा आहे। म्हणजे जो तुमचा युनिट क्रमांक 3 आहे तो लक्षात घ्या, जो तुमचा युनिट क्रमांक 3 आहे कशाचा, तुमचा जो BCAचा पार्ट आहे, हे लक्षात घ्या की हा जो आहे पेपर, हा पेपर आहे तुमचा कशाचा, BCA थर्ड सेमिस्टरचा। म्हणजे हा तुमचा BCA थर्ड सेमचा पेपर आहे ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स। आता यामध्ये जे मी तुम्हाला म्हटलं की जो तुमचा युनिट क्रमांक 3 आहे याच्यामधला, तो आहे तुमचा कुठला, तर तो तुम्हाला आहे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी। लक्षात घ्या तो युनिट कोणता आहे, तो आहे तुमचा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी। हा तुमचा युनिट आहे ऑनलाईनमध्ये, मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी। आता हा जो युनिट आहे तुमचा मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी नावाचा, याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे तर याचे काही टाइप्स आहेत। म्हणजे या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये तुम्ही जर पाहसाल तर टाइप्स ऑफ मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी, टाइप्स कोणत्या याचे, तर याचे 3 टाइप आहे, बरोबर। कोणते कोणते टाइप आहे तर याच्यामध्ये टाइप्स आहे ऑनलाईनवाले, मेन आहे याच्यामध्ये तुम्हाला, त्यानंतर तुम्हाला इथं मीडियन दिसत आणि तुम्हाला इथं मोड दिसत। म्हणजे याचे जे टाइप्स आहे ऑनलाईनवाले कशाचे, ह्या मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीचे, ते आहे तुमचा मीन, मीडियन, मोड। म्हणजे यावर तुम्हाला एक्झामला काय राहील, हमखास क्वेश्चन राहणार आहे तुम्हाला, ओके, एक्झामला। म्हणून तुम्ही एक एक टॉपिक जो आहे हा व्यवस्थितरित्या करणं आवश्यक आहे। म्हणजे आता हा जो मीन आहे तुमचा, मीडियन आहे, मोड आहे, हा 1 बाय 1 आपल्याला स्टडी करणं आवश्यक आहे। म्हणजे यातला जो पहिला टॉपिक आहे तुमचा तो आहे तुमचा मीन। आता हा मीन म्हणजे काय, एक गोष्ट समजून घ्या सर्वांनी, मीन ज्याला तुम्ही म्हणता ॲव्हरेज, म्हणजे तुम्ही याला मीन म्हणू शकता, याला तुम्ही ऑनलाईनमध्ये ॲव्हरेज म्हणू शकता, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता, अरिथमॅटिक मीन म्हणता तुम्ही याला, ठीक आहे। म्हणजे याला 3ही नावं आहे। म्हणजे याला तुम्ही काय काय म्हणू शकता, मीन म्हणू शकता, ॲव्हरेज म्हणू शकता, किंवा तुम्ही याला अरिथमॅटिक मीन म्हणू शकता, बरोबर आहे। मग आता लक्षात घ्या, आता हे काय प्रकार आहे बा, तिथं साधी आणि सोपी गोष्ट लक्षात घ्या। तुमच्याकडे समजा एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये वर्कर आहेत 5। मग आता एक कंपनी आहे त्याच्यामध्ये 5 वर्कर आहे आणि त्याला अनुक्रमे आपण सॅलरी देऊन राहिलो, किती, त्याला आपण सॅलरी देऊन राहिलो, समजा कोणाला 2000 रुपये देत असो आपण, कोणाला 5000 रुपये देत असो आपण, कोणाला 7000 रुपये देत असो आपण, कोणाला जर 4000 रुपये देत असो, बरोबर आहे। म्हणजे आपल्याकडे ऑनलाईनमध्ये काय असेल तर आपल्याकडे वर्कर आहे, त्या वर्करला आपण सॅलरी देत आहोत ऑनलाईनमध्ये, किती, 2000, 5000, 7000, 4000 आणि 8000।
तर मग आता काय होतो की तुमच्याकडे 5 वर्कर आहेत ज्याची सॅलरी अनुक्रमांक अशी आहे आणि या सॅलरीचा तुम्हाला ॲव्हरेज विचारला, म्हणजे ॲव्हरेज सॅलरी काय आहे वर्करची. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, हे 5 ज्या व्हॅल्यू आहे ना याची तुम्हाला ॲडिशन करायला लागेल आणि डिवायडेड बाय 5 करणं. म्हणजे हा झाला साध्या प्रकारचा मीन, म्हणजे रॉ डेटा आहे तुमच्याकडे फक्त. म्हणजे तुम्हाला मीन सुद्धा काढण्याचे प्रकार आहेत ऑनलाईनमध्ये, लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही मीन काढता म्हणजे तुम्हाला रॉ डेटा असेल तर मीनचा फॉर्म्युला वेगळा आहे. त्यानंतर जेव्हा डिस्क्रीट सिरीज असते तेव्हा मीन काढायचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि कंटिन्युअस जेव्हा तुमच्याकडे सिरीज राहते त्याचा मीन काढण्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागेल, कारण तुम्हाला क्वेश्चन एकाच टाईपमध्ये येत नाही. बऱ्याचदा आपल्याला असं होते की आपल्याला असं वाटते मीन तर आपला झालेला आहे लोअर क्लासेसमध्ये होता आपल्याला, पण याचा अर्थ असा नाही की तो वाले क्वेश्चन इथं राहतील. इथं तुम्हाला हे ग्रॅज्युएशन लेवलला आहे, त्याच्यामुळे याची लेवल जरा टफ आहे. याच्यामध्ये काही क्वेश्चन थिअरॉटिकल सुद्धा आहेत. ओके, म्हणून तुम्हाला हे चांगल्यानं रॉ डेटा दिलेला आहे. याची तुम्हाला जर ॲव्हरेज सॅलरी काढायची असेल तर ह्या जे आहे याचा तुम्हाला काय करावं लागेल, याची ॲडिशन करावं लागेल ऑनलाईनमध्ये. आणि ॲडिशन डिवायडेड बाय टोटल नंबर किती आहे ते 5 आहेत. म्हणजे तुम्ही काय करसान, हे 2000 करसान, त्यानंतर 5000 करसान, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही 7000 करसान. हे 5 नंबर घ्यायचे आणि या 5 नंबरला ऑनलाईनमध्ये या ज्या 5ही सॅलरीची ॲडिशन करायची, डिवायडेड बाय किती करावं लागेल, 5 करावं लागेल. हा झाला तुमचा मीन कशाचा, रॉ डेटाचा. बट पेपरमध्ये असे क्वेश्चन तुम्हाला एक्झामला कमी येतील, असे येणार नाहीत. तुम्हाला क्वेश्चन जे ऑनलाईनमध्ये ते कसे येऊ शकतात ते पहा. मग तुम्हाला काय दिलेलं आहे की आता जर तुम्हाला दिलेलं आहे ऑब्झर्वेशन आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी, म्हणजे एखादं ऑब्झर्वेशन किती वेळा रिपीट होते म्हणजे समजा आपल्याला म्हटलं एखादं ऑब्झर्वेशन किती वेळा रिपीट होतात म्हणजे त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण. म्हणजे तुमच्याकडे जर ऑब्झर्वेशन असतील, लक्षात घ्या ऑनलाईनमध्ये, समजा तुमच्याकडे ऑब्झर्वेशन असतील एक्सआय नावाचे, लक्षात घ्या, म्हणजे तुमच्याकडे ऑब्झर्वेशन आहेत एक्सआय नावाचे आणि तुमच्याकडे या प्रत्येक ऑब्झर्वेशनची फ्रिक्वेन्सी आहे. आता याने म्हणतात, ही जे ऑनलाईनमध्ये याला म्हणतात मीन ऑफ डिस्क्रीट सिरीज म्हणतात त्याला. ठीक आहे, म्हणजे पहिला जो होता तो रॉ डेटाचा मीन होता, हा जो आहे हा मीन ऑफ काय ऑनलाईनमध्ये डिस्क्रीट सिरीज आहे. म्हणजे इथं कसं राहील तुम्हाला, म्हणजे इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हे जे ऑब्झर्वेशन आहे तुमचे, समजा हे ऑब्झर्वेशन तुमचे समजा इथं काही असू शकते, 10 असेल, 20 असेल, 30 असेल, 40 असेल, असे ऑब्झर्वेशन आहे आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेल्या आहे 4, 2, 5, 7, बरोबर. मग आता तुमच्याकडे ऑब्झर्वेशन आहे, त्याच्या तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेल्या आहे. हे जे फ्रिक्वेन्सीची सम असते, या फ्रिक्वेन्सीजला आपण एफ आय म्हणू, समजा या ऑब्झर्वेशनला आपण काय म्हणू, एक्स आय म्हणू ऑनलाईनमध्ये. मग हे ज्या फ्रिक्वेन्सीची सम आहे, द समेशन ऑफ एफ आय, याला म्हणतात कॅपिटल एन. म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेल्या आहे त्याच्या समले तुम्ही कॅपिटल एन म्हणा, बरोबर. मग आपण काय करू, तर हा एक्स आय इंटू एफ आय करायला लागते. मग हा एक्स आय इंटू एफ आय करायला लागेल. म्हणजे जेव्हा तुमच्याकडे काय दिलं राहील ऑनलाईनमध्ये, जेव्हा तुमच्याकडे डिस्क्रीट सिरीज दिली राहील तर तेव्हा डिस्क्रीट सिरीजमध्ये तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्यावं लागेल. काय लक्षात घ्यावं लागेल ऑनलाईनमध्ये, तर तुम्हाला इथं सिम्पली काय करायला लागेल, तुमच्याकडे एक्स आय आहेत, तुमच्याकडे एफ आय आहेत ऑनलाईनमध्ये आणि एक्स आय इंटू एफ आय तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लागेल. आणि मग या अशा केसमध्ये, म्हणजे जर तुमच्याकडे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीज दिल्या असतील तर तेव्हा एक्स आय इंटू एफ आय करायला लागेल तुम्हाला. हा टेबल तुम्ही कॅल्क्युलेट करसाल, याची सम घेसाल आणि मग याचा तुम्ही मीन काढसाल. तर याचा जो मीन आहे ऑनलाईनमध्ये, याचा मीन काढणं सोपं आहे. काय काय तर समेशन तुम्हाला एक्स आय करावं लागेल, एफ आय करावं लागेल, डिवायडेड बाय कॅपिटल एन करावं लागेल. म्हणजे याला म्हणते ते एक्स आय इंटू एफ आय डिवायडेड बाय कॅपिटल एन. हे झालं तेव्हा ऑनलाईनमध्ये जेव्हा तुमच्याकडे ऑब्झर्वेशन सोबत फ्रिक्वेन्सी दिल्या असतील तर तेव्हा एक्स आय इंटू एफ आय डिवायडेड बाय काय, सम ऑफ फ्रिक्वेन्सी, ज्याला आपण कॅपिटल एन म्हणतो. मग अशा पद्धतीनं आपण काय काढतो ऑनलाईनमध्ये, मीन काढतो जेव्हा आपल्याकडे ऑब्झर्वेशन आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी दिल्या राहतील. पण एक लक्षात घ्या, आता काय लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, मग एक तिसरा प्रकार असा आहे की तुम्हाला मीन काढायला येऊ शकते. कशाचा, तर तुम्हाला मीन काढायला येऊ शकते कंटिन्युअस सिरीजचा. म्हणजे कंटिन्युअस सिरीज म्हणजे काय, की जर तुम्हाला क्लास इंटरवल दिले असतील, हे लक्षात घ्या आता. म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईनमध्ये क्लास इंटरवल दिलेले आहेत, हे समजून घ्या. काय, तर जर तुमच्याकडे क्लास इंटरवल आहेत कसे ऑनलाईनमध्ये, तर 0 ते 10 समजा, 10 ते 20, 20 ते 30, बरोबर आहे, 30 ते 40. म्हणजे आता तुमच्याकडे काय नसून, आता तुमच्याकडे ऑनलाईनमध्ये डायरेक्टली ऑब्झर्वेशन नसून क्लास इंटरवल दिले असतील, बरोबर. आणि क्लास इंटरवल दिले आहेत आणि आता याच्या तुम्हाला फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी दिल्याच आहे तुम्हाला पुन्हा मगासारख्या, समजा 2, 5, 7, 10 अशा काही समजा. ओके, मग आता एक पुन्हा लक्षात घ्या, आता इथं क्लास इंटरवल आहे म्हणजे आता पुन्हा जो मागे फॉर्म्युला लावला तो आता इथं लागणार नाही. ओके, आता याच्यात काय चेंज करावं लागेल तुम्हाला पाहून घ्या. म्हणजे जर तुम्हाला मागचे सांगितलं मी डिस्क्रीट सिरीज,
आता जर तुमच्याकडे काय असेल क्लास इंटरवल असतील, सोबत तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिल्या असतील, तर आता याचा आन्सर तुम्हाला डायरेक्टली काढता येणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर आता याचा क्लास इंटरवलचा मिड पॉईंट काढावा लागेल आणि ते जे मिड पॉईंट आहे ऑनलाईनमध्ये त्याला नाव एक्सआय द्या तुम्ही. आता पहा समजून घ्या, काही फार कठीण गोष्ट आहे नाही. मग तुमच्याकडे क्लास इंटरवल आहेत आणि या क्लास इंटरवलचा पहिले तुम्ही काय काढसाल, मिड पॉईंट काढसाल, त्याला तुम्ही एक्सआय म्हणसाल. फ्रिक्वेन्सी मात्र जशा आहे तशा आहेतच. हे जे समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी आहे, हे जे फ्रिक्वेन्सीची सम राहील, याला तुम्ही कॅपिटल एन म्हणसाल. तुमच्याकडे क्लास इंटरवल जे असेल त्याचे तुम्ही मिड पॉईंट घेसाल आणि ते जे तुमचे मिड पॉईंट आहेत ऑनलाईनवाले हे काढसाल. पहा 0 मिड पॉईंट कसा काढायचा, 0 + 10 / 2 म्हणजे हा 5 झाला मिड पॉईंट. याचा मिड पॉईंट कसा काढसा, 10 + 20 / 2 दोघीची ॲडिशन भागाला 2 करायचा. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर जे आहे तुम्हाला ते भेटेल 15. बरोबर आहे. याचा आन्सर तुम्हाला जे आहे ऑनलाईनमध्ये ते किती मिळेल, तर तुम्हाला याचा आन्सर जे आहे याचा आन्सर तुम्हाला 15 मिळेल, याचा आन्सर 25 मिळेल, याचा आन्सर 35 मिळेल. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करसाल, ह्या प्रत्येक क्लास इंटरवलचा मिड पॉईंट काढसाल आणि त्याला तुम्ही एक्सआय म्हणसाल. मग काय करायचं, मग हे जे आहे ना ऑनलाईनमध्ये याला करायचा एफ आय. आता हे जे एक्सआय इंटू एफ आय आहे, आता तुम्ही याला एक्सआय म्हणा, याला तुम्ही हे जे फ्रिक्वेन्सीज आहे ऑनलाईनमध्ये हे तुमचे एफ आय आहेत. आता फ्रिक्वेन्सी इंटू एफ आय करा आणि याची जे सम असेल ऑनलाईनमध्ये त्याला डिवायडेड बाय कॅपिटल एन करा. म्हणजे आता जो फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला मिड पॉईंट काढल्यानंतर मग एक्सआय इंटू एफ आय काढायचा आणि मग आपला मीनचा फॉर्म्युला राहील कोणता, तर मग मीनचा फॉर्म्युला आपला तोच आहे जसा आधी होता तसा, एक्सआय इंटू एफ आय. फक्त ते एक्सआय वेगळे आहेत, बस एवढंच नवीन आहे आणि याला डिवायडेड बाय तुम्ही कॅपिटल एन करता. मग अशा पद्धतीने तुम्ही मीन किंवा त्याला तुम्ही अरिथमॅटिक मीन म्हणू शकता. मग असं वाटेल की एवढंच आता आहे का, नाही. मग आता तुम्हाला मीन काढायचं आहे, त्यानंतर याचं डेव्हिएशन काढायचं आहे आणि मीन तुम्ही थ्रू डेव्हिएशन सुद्धा काढू शकता. म्हणजे एक्झामला जे क्वेश्चन येतील ते तुम्हाला तिसऱ्या नंतरच्या पार्टवर येतील. म्हणजे तुम्हाला एक तर हे क्लास इंटरवल बरोबर येऊ शकता क्वेश्चन, नाही तर मीन विथ थ्रू मीन डेव्हिएशन. म्हणजे तुम्हाला प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक नावाचा, याच्यामध्ये जर तुम्हाला चांगले परिपूर्णरित्या जर तुम्हाला चांगलं नॉलेज घ्यायचं असेल, चांगले मार्क घ्यायचे असेल, तर तुम्ही निश्चितच याचे क्लासेस जे आहेत ते आपले जॉईन करू शकता. आपले ऑफलाईनला डेली क्लासेस चालतात, राठीनगर अमरावती येते. जर तुमचं ऑफलाईनला येणं शक्य होत नसेल तर तुम्ही आपलं जे आपला प्ले स्टोअरला जाऊन आपलं ॲप आहे DK सर अकॅडमी नावाचं, त्या ॲपला तुम्ही व्हिजिट करा. त्यावरून ते आपलं जे ॲप आहे, प्ले स्टोअरला ॲप आहे आपलं DK सर अकॅडमी नावाचं, त्याला डाउनलोड करा. त्यामध्ये डेली तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात. म्हणजे जर तुम्ही अमरावतीच्या बाहेरच्या जिल्ह्यातले असाल, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, ठीक आहे, तर तुम्हाला ती जी सुविधा आहे तुम्ही ऑनलाईन सुविधेचा वापर करून तुम्ही आपले जे क्लासेस आहे ते जॉईन करू शकता. सोबत तुमचे BCAचे जेवढे सब्जेक्ट आहे, म्हणजे तुम्हाला या सेमला पायथॉन आहे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आहे, DBMS आहे, याचे सुद्धा क्लासेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ऑफलाईन सुद्धा आहेत, लाईव्ह आहेत आणि रेकॉर्डेडमध्ये आहेत. आणि तुम्हाला जे लोक ऑफलाईन बॅच लावतात त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ फ्री मिळतात. आणि तुम्हाला फायदा असा होतो या सर्व गोष्टीचा की रेकॉर्डेड असल्या कारणात तुम्ही कधीही ते स्टडी करू शकता आणि त्याचा यूज करून तुम्ही एक्झामच्या टाईमला रिव्हिजन करू शकता. आणि जेणेकरून तुम्हाला या सेमला चांगले मार्क पण मिळेल आणि चांगलं नॉलेज मिळेल आणि बेसिकपासून तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे तो शिकता येईल. ओके, आणि बाकी तुमचे असेच तुम्हाला यूट्यूबला आणखीन व्हिडिओ आपले स्टॅटिस्टिक्सचे येत राहतील. बट डिटेलमध्ये शिकायचं असेल तर निश्चितच तुम्ही बॅच जॉईन करा. ओके, हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त तुमचे जे मित्रमैत्रिणी असेल BCAच्या त्यांना नक्कीच शेअर करा. ओके, थँक्यू.